हॅलो. चालू मॅच मध्ये दोन भाऊ बॉल दोन दिलन बॉल बघा दोन दिलन तेच चेक करा. चालू मॅच मध्ये बघा अमर पाटील आणि अंकुश पाटील दोघंही भाऊ भाऊ आहेत आणि अंकुश पाटील त्यांना थोडीशी खुन्नस देतात अमर पाटील यांना की तुला मारणार छक्का तरी मारणार. चला चालू करा मॅच. अंकुश पाटील बॉल चेक केला का. चला मॅच चालू करा सुरुवात करा. आरव पाटीलने कॅच घेतली तर कुणाल पाटील यांच्याकडून 500 रुपये. आरव पाटील याच्यासाठी 500 रुपये कुणाल पाटील यांच्याकडून. चला अंपायर सामना चालू करा. 1 2 3 सामना चालू. बॉलर साजन बॅटर मकरन मकरनसाठी बॉलर साजन. नाही तेवढं नाही म्हणा. बोल ना. चला मकरंद आणि त्याच्या साथीला बॅटर अंकुश अशी आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती 2 धावसंख्येत असताना पाहायला मिळाल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज साजन. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. त्यावेळचा बॉल फटका फसला स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला. मॅच मध्ये सर्वाधिक मोठी विकेट मकरंद मॅकला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. मकरनसाठी ऑफर आलेली बस रणजित बोलला शेवटी एकटा बास हुकमी एक काय मधुकर स्पोर्टचा. सॉरी चूक झाली. साजनसाठी प्रणय दादाकडून 3 डॉट 500 रुपये 3 चौकार 500 रुपये. पहिला चौकार आलेला आहे.
प्रत्येकनी जर 3 चौकार मारले साजनला तर 500 रुपये. साजन 3 डॉट टाकलेस 500 रुपये. बघ याला बघा खेळाडू होती, प्रत्येक कडून खेळाडू होती. प्रेक्षकामध्ये रवींद्र पाटील जरा कुठे असे त्याने स्टेजचं इथे येऊ नये. स्टेजवर येण्याची कृपा करावी. रवींद्र पाटील आपण तिथं आलात, स्टेजवर येण्याची कृपा करावी. ओव्हर. 1 ओव्हर 14 धावा. 1 ओव्हर 14 धावा. रवींद्र पाटील आपण कुठे आहात, स्टेजवर येण्याची कृपा करावी. स्वप्नील सालुंके आपण कुठे जरा स्टेजवर यावे. तत्पूर्वी स्वप्नील सालुंके साहेबांचं देखील प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये शुभागमन आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. विकास पुकल्या यांना देखील विनंती करतो की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. संकेत यांनी प्रतीक याला चांगलंच जागेवर थांबून ठेवला आहे. नेक्स्ट बॉल संकेत प्रतीकसाठी. मधु स्पोर्टचा हुकमी एक का प्रतीक आखी टीम खांद्यावर घेतलेला आहे. बघा तुम्हाला सांगितलं होतं मी, झेल आणि प्रतीक आउट. कॅश प्राइज विकेट घेतली त्यासाठी. बघा प्रतीकसाठी प्रतीकचा विकेट घेतला म्हणून संकेतला 500 अमर रुपये. एंटरप्राइजेसचे ओनर आमचे किरण दादा करण दादा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय. थँक्यू टू कॉम्बॉक्स. संकेत 500 सुटलं म्हणजे किती मोठा प्लेयर होता प्रतीक. मधुकर स्पोर्टचा हाताला विकेट घेतला 500 रुपये. नॉक स्ट्राईकला अंकुश. जिथपर्यंत अंकुश आहे तिथपर्यंत तुम्ही काही घाबरू नका.
बाबानो अंकुश आहे तुम्हाला साधा साधा असा रनआउट होणार नाही तो त्याचा तुम्ही टंगऱ्या बघा नंतर बघ बोला. पुन्हा एकदा झेल प्रेम यांची आणि झेल बाद प्रेम. तुषार तुषार बॅटिंग साठी मयूर कदम दाखवत असताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं प्रो कबड्डी लीग मध्ये सलग 3 वर्ष ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं मैदानावरती कबड्डीच्या संपूर्ण खऱ्या अर्थाने 3 वर्ष जो खेळाडू प्रो कबड्डी लीग मध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि आज मात्र बोकरडा गावाचा ढाण्या वाघ बोकरडा प्रीमियर लीग मध्ये बॅटिंग दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूनं कबड्डीमध्ये आपल्या नावाचा डंका पिटला आज खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तो रंग भरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बॅटिंग साठी दाखल झालेला आहे मयूर कदम आणि यावेळच्या बॉलवरती एकच धाव या ओव्हरमध्ये एकच धाव खर्च केली आणि 2 विकेट घेतल्यात गोलंदाज संकेत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या हव्यात. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये एकच धाव खर्च केली 2 विकेट देखील घेतल्यात. यस डीजे थँक्यू बाई. छटकार वर छटकार आमचा बाई शेठ छटकार मारणार आहे बघा तुम्ही. लहान पोरांना पण भाईचा षटकार बघायची इच्छा आहे आणि भाईन तो मारावा. दोन धावा जिथं 1 धाव होती तिथं 2 धावा भेटल्यात. बघा तुम्ही अंकुश पाटील हलक्यात घेऊ नका त्याची रनिंग बिटवीन भरपूर खोलवर आहे. बाई तेल लावून आलास ना ग्रिपला छक्का मार छक्का मारलास तर काही नाही भेटायचा. थँक्यू. तत्पूर्वी प्रेक्षकांच्या कक्षामध्ये चिरंजीवजी उमने साहेबांचं प्रेक्षकांच्या कक्षामध्ये शुभमन आपल्याला पाहायला मिळतं. मी त्यांना विनंती करतो की प्रेक्षकांच्या कक्षामध्ये न थांबता आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीनं साहेब सहर्ष हार्दिक स्वागत. धाड पडत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. बघा बॉलर मुन्ना यांनी अंकुशला एकदम थंड थंड असा करून ठेवलाय. कुठलाही त्याला फटका मारून देत नाही. समोरून अमर पाटील सांगतात त्याला काय मारू शकत नाही हा ती कसाही बॉल टाकायला. आणि सुंदर उचलला फटका आणि झेल सुटलेली आहे. साजन यांना एक साबणाचा मानकरी ठरलाय. साजन नाव लिहून घ्या साजन. तत्पूर्वी रवींद्रजी पाटील साहेबांच्या इकडे हा सुंदरचा फटका आणि
षटकार. रवींद्रजी पाटील साहेबांच्या इकडे शुभागमन आहे. मी त्यांना विनंती करतो की आपला विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मी हेमंत दादांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असते त्यांचं यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती करायचा आहे. मी रवींद्र साहेबांना विनंती करतो की आपल्या मान सन्मानाचा स्वीकार आपण करून घ्यायचा आहे. त्यांचा एक विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो. धावफलकावरती 24 धावा बनल्या. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि षटकार ज्याच्या बॅटमधून आला स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर कदम आपल्याला पाहायला मिळत आहे जो स्ट्रायकर एंड वरती ज्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालाय. कबड्डीचा खऱ्या अर्थानं डाण्या वाघ म्हणून ज्या खेळाडूची ओळख राहिली प्रो कबड्डी लीग मध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा एक डंका पिटला. गावाचं नाव देखील त्यानं मोठे केला असा मयूर कदम आता आपल्याला पाहायला मिळत. स्ट्रायक एंड वरती सिंगल आली. धावफलकावरती एकंदरीत धावा बनल्या त्या 25. बाई चक्का पाहिजे आता मार. सगळं उगतस. कबड्डीचा प्लेअर येऊन चक्का मारताना तू बघ. तत्पूर्वी विकासजी पुकळे साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मी ते साहेबांना विनंती करतो की आपल्या देखील मान सन्मानाचा स्वीकार आपण करून घ्यायचा. विकासजी पुकळे साहेबांचा इथे एक शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. मी त्यांना विनंती करतो की आपल्या मान सन्मानाचा स्वीकार आपण करून घ्यायचा आहे. तर अंपायरनी अंकुश पाटील यांना आऊट दिला आहे. नेक्स्ट बॅट्समन निलेश म्हात्रे. सत्कार होत आहे. जर कॅमेरा तिकडे फिरवा. हा शेवटची ओर हनामारीची ओर अशी जी म्हटली जाते अशी ओर अमर पाटील यांच्याकडे धुरा दिलेली आहे. बघूया काय करतोय अमर पाटील. समोर निलेश म्हात्रे आणि मयूर कदम. स्ट्राईक साठी मयूर. धाव संख्या 25. 3 ओव्हर 25. शेवट. सुंदर बॉल टाकला अमर पाटील यांना. मयूरांना कुठलाही असा समजला नाही कुठून बॉल आला आहे. मस्त चकमक दिली अशी मयूरांना. पंचांकडून व्हाईटचा इशारा आला आहे. धाव संख्या 26. एक बॉल 26. थँक्यू. दिनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं संपूर्ण चिकनची सुंदर सुविधा फटका आणि मयूर कदम यांनी षटकार. खऱ्या अर्थानं दिनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला जेवणासाठी चिकनची सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्याबद्दल आम्ही त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असा आभार व्यक्त करतो. आणि स्पर्धेच्या वतीनं आम्ही त्यांचा हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. आणि मी दिनजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता आमच्या मुख्य व्यासपीठावरती याचं साहेब तुमचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. प्रशांत दादा पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आले. मयूर कदम या बॅटरनं 2 धावा धावून काढल्या तर 500 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूला दिलं जाईल. त्यावेळेचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तिकडे वेगाने कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि चला 2 धावा इकडून कंप्लीट झाल्या. चला 500 रुपये जे होते ते चला आमच्यापर्यंत जमा करा. चौथी धावा. यावेळेचा बॉल अकूट टप्प्याचा होता. मागील दिशेला फटका चाललाय.
क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतील. बॉल थांबणार नाही. बॉल सीमा पार. रन्स मिळाला त्या आणखीन 4. चौकार. आणखीन 2 बॉलचा खेळ बाकी राहिला. धाव फलकावरती एकंदर धावा बनल्या त्या 38 धावा. त्यावेळेचा बॉल आता शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तिकडे रन घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये येत असताना पाहायला मिळतो. डॉट बॉल मयूर कदम सांगतोय की माझ्यावरती विश्वास ठेवा. मी नक्कीच मोठा फटका मारून एक मोठा टार्गेट सेट करेन. याच्यासाठी त्याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेली पाहायला मिळते. तर शेवटचा बॉल या डावातील आपल्याला पाहायला मिळतो. गार्गी 11 टीमला तुम्ही बॅटिंग करत असताना पाहताय. धाव फलकावरती एकंदरीत धावा बनल्या तर 38. तर आता शेवटचा बॉल अमीर आपल्याला पाहायला मिळतो. आता यावेळचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतात. एक धावसंख्या तिकडे कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता बॅटर रन आउटच्या स्वरूपात होतील बाद. या बॉलवरती आले एक धावसंख्या 39 झाल्या. विजयासाठी करायचे 40. तत्पूर्वी स्वप्नीलजी सालुंके साहेबांचं देखील इकडे शुभ इथे व्यासपीठावरती शुभ आगमन पाहायला मिळते. त्यांचं देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केलं जाईल. मी स्वप्नीलजी सालुंके साहेबांना विनंती करतो की आपल्या मान सन्मानाचा स्वीकार आपण देखील करून घ्यायचा आहे. संपूर्ण मान्यवराचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. तर मी स्वप्नीलजी सालुंके साहेबांना विनंती करतो की आपल्या मान सन्मानाचा स्वीकार आपण देखील करून घ्यायचा आहे. येणारे 24 बॉल विजयासाठी करायचे आहेत त्या 40 धावा. चला चला हंसिका 11 आणि अद्विक वॉरियर्स दोन्ही टीमचे टीम कॅप्टन. चला या आता टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या.
तत्पूर्वी परागजी ठाकूर यांचा देखील शुभ सन्मान पीठावरती केला जाईल. आणि चला चेंडू द्या. पराग साहेबांचं देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. पंचांचा निर्णय नो बॉल. साजिन यांची पहिल्या बॉलवर विकेट गेली होती पण पंचांनी नो बॉल दिला. फ्री हिट ना. चला 2 बॉल लागोपाठचे डॉट बॉल असताना ज्या 6 बॉल लागोपाठचे जर का एखादा बॅट्समन डॉट झाला त्याच्यासाठी देखील पारितोषिक आहे. आमचे परागदादा ठाकूर यांचं देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. पराग ठाकूर यांचं त्यांना विनंती करतो की आपला मान सन्मानाचा स्वीकार आपण करून घ्यायचा आहे. पहिले षटक प्रत्येक गोलंदाज आपल्याला गोलंदाजीच्या मार्गस्थावरती पाहायला मिळतोय. पुढचाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या बॉलवरती देखील एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. मामाबाच्या मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. पहा एकाच खेळाडूला मैदानावरती 2 जीवनदान मिळालेत. या बॉलवरती झेल झाला असताना खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं वेगळंच. परंतु यावेळच्या बॉलवरती झेल ड्रॉप झाला. मोठ्या खेळाडूला तुम्ही जीवनदान दिलंय.
प्रतिका गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचे मामा समोर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळेचा बॉल पुन्हा एकदा हलक्यात खेळण्याचा प्रयत्न येत असताना डॉट बॉल पाहायला मिळतो. विजयासाठी 40चा पाठलाग करायचा आहे, परंतु पहिलं षटक प्रतीक यांचं दमदार राहिलंय. 4च धावा खर्च केल्यात. जरी विकेट आली नसली तरी 4 धावा. दमदार गोलंदाजी यश रिजे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा बनल्या त्या 4. 18 चेंडूंवर विजयासाठी 36ची आवश्यकता, म्हणजे प्रति ओव्हरमध्ये 12 बनवायचे आहेत. चला, फिल्डिंग करणारा संघ जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही. गार्गी 11 तुमच्याकडे लक्ष वेधलं जाईल. आणि सचिन यांच्यासाठी पारितोषिक आले. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज या खेळाडूला दिलं जाईल. पहिलाच बॉल सचिन. पहिलाच बॉल खराब होता. फटका फसला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपला. मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील यांनी टिपला झेल आणि कॅप्टनचा संपला इथेच खेळ. फलंदाज साजन झेलबाद. तर आणखीन एक फलंदाज बादवर आपल्याला पाहायला मिळालाय. 2 बॉलवरती 2 झटके दिले तर गोलंदाज सचिन पाटील यांनी. दोन बॉलवरती धाव फलकावरती 4 धावा बनल्यात. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं 2 बॉलवरती 2 विकेट्स घेतल्यात. सचिन पाटील यांनी हॅट्रिकचा बॉल. त्याच्या घडीला 1000 रुपये ते जिंकलेत. या बॉलवरती देखील विकेट घेतल्या तर 1500 होतील.
यावेळचा बॉल आता हलक्या हाताने पुश केलं होतं. या बॉलमध्ये एक सिंगल धावसंख्येत असताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलक पुढे चाललंय. धावा बनल्यात ते एकंदरीत 5. षटक क्रमांक मार्गस्थ आहे. अर्थातच दुसरं सचिन पाटील यांची दमदार गोलंदाजी. धावा जरी कमी असल्या तरी आम्ही हार मानणार नाही आहोत. यावेळचा बॉल आता पुन्हा एकदा तिकडे एक धाव संख्येत असताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलक पुढे चालले तर आताच्या घडीला धावा बनल्या. धावफलकावरती 6. षटक क्रमांक मार्गस्थ आहे दुसरं. चला अश्विन यांच्यासाठी पारितोषिक आले. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज ग्रुप कडून आता हे पारितोषिक आले. प्रत्येक षटकारासाठी 500 आहेत. षटकार मारावेच लागतील. मॅच जिंकण्यासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी देखील गोलंदाज सचिन पाटील देखील कमी नाहीयेत. यावेळचा बॉल आणखीन एक संधी निर्माण झाली. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल टिपला. एकाच ओव्हर मध्ये 3 झटके. आणखीन 500 ऍड होतील. 1500 रुपयाचा मान पटकावलाय गोलंदाज सचिन पाटील. नवीन बॅटर दाखवत असताना आपल्याला संकेत पाहायला मिळतोय. संकेत आले नवीन बॅटर. धाव फलकावरती 6 धावा आहेत. 3 विकेट्स घेतल्या. 2 धावा खर्च केल्या. सचिन पाटीलची दमदार गोलंदाजी. धावा जरी कमी असल्या तरी आम्ही हार मानणार नाही ते सांगत असताना दमदार गोलंदाजी करतोय सचिन पाटील. जशी पहिल्या षटकामध्ये प्रत्येक यांच्या गोलंदाजी पाहायला मिळत तसंच प्रत्येकच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाज सचिन पाटील गोलंदाजी करतायत. मैदानात त्यांनी केले या मॅच मध्ये पुनरागमन. चला फिल्डिंग सेटअप लगेचच लावा. जास्तीचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये. पुढचाच बॉल. यावेळचा बॉल देखील कमालीचा पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील यांची गोलंदाजी आवडत असेल ना एकदा टाळ्या व्हायला हव्यात. 1 षटक टाकलंय. 2 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या सचिन पाटील यांनी आणि केलं या मॅच मध्ये पुनरागमन. आता बॉल राहिले 12. धावा करायच्या आहेत त्या 34. चला बॅटिंग करणारा संघ तुम्हाला आता 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. चला तुम्ही संपूर्ण टीमसाठी आपण संपूर्ण टीमसाठी एक सूचना देऊयात की कोणालाही न विचारता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. तुमचा एक्स्ट्रा खेळाडू तर आमच्यापर्यंत आलेला नाहीये. एक्स्ट्रा पुढच्या मॅच पासून तुमचा एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत येणं अत्यावश्यक राहील. अन्यथा तुम्हाला आता फायनलाइज केलं जाईल याच्याकडे देखील लक्ष वेधतोय. आणि चला आता त्या टीमसाठी आणि संपूर्ण आता खेळाडूंसाठी आपण एक कलकलेची एक सूचना देऊयात की कोणालाही न विचारता आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही. अन्यथा आयोजन कमिटी जो काय डिसिजन घेईल ना त्याच्यावरती तुम्हाला मग ठाम राहावं लागेल. चला आता तुम्हाला मात्र एक सूचना दिली जाते. तर 12 बॉल विजयासाठी करायचे आहेत त्या 34. गोलंदाजीसाठी मकरंद मॅक पाहायला मिळतोय. 12 बॉलला करायच्या आहेत त्या 34 धावा. 12 मध्ये 34 ची आवश्यकता असताना स्ट्रायकर एंडला बॅटर राजेश. पहिलाच बॉल मकरंदचा पाहायला मिळाला. पायावरती आदळला होता परंतु पंच सांगतात की डॉट बॉल. या बॉल वरती डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो. आता 11 ला 34. या मॅच मध्ये आता मजबूत पकड निर्माण करत असताना
आपल्याला पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ गार्गी 11 सेमीफायनल मध्ये जाण्याचं स्वप्न आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही टीमचं. आणि यावेळेचा बॉल अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक येत आहेत, अडवण्याचा प्रयत्न करतील. एक धावसंख्या तिकडे कंप्लीट झाली आणि एकाच धावसंख्येवरती इथून मात्र समाधान मानला जाईल. धाव पालकावरती धावा बनल्यात ते एकंदरीत 7 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 40 धावांचा पाठलाग करताना अक्षरशः मी तर म्हणेन घाम फोडलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. अमरा 11 या टीमच्या आता धाबे ज्ञानानं सोडलेत. गोलंदाजी करणाऱ्या टीमनं चला जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये मॅक. संघ कर्णधाराला आता आम्ही सूचित करू की आपण जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. यावेळचा बॉल पुन्हा एकदा पायाचा वेध घेणारा चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल. धाव पालकावरती 7 धावा बनल्या. 40 धावांचा करायचा होता पाठलाग आणि अशा वेळेला धाबे धनानून सोडलेत अमर 11 टीमचे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. आघाडीला आलेले बॅटर बाद झाल्यानंतर संघाचा कर्णधार बाद झाला आणि संघ अडचणीमध्ये आला. यावेळचा बॉल फुलटॉस होता. फुलटॉस वसूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिकडे फ्लंबर झालेत. या बॉल वरती चुकी झाली, आला चौकार. यावेळचा बॉल मोठा फटका, फटका फसला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मिसफील्ड झाली. चौकार देखील आला आणि झेल देखील ड्रॉप झाला. 4 धावा. घर फिरले की घराचे वाशे देखील घराघरा फिरतात आणि तेच फिरत असताना आपल्याला पाहायला मिळतात फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या आधीच धावा कमी आहेत आणि अशा वेळेला मिसफील्ड पाहायला मिळाली. 2 बॉलवरती 8 धावा आल्यात. 5 बॉलचा खेळ झाले, 9 धावा खर्च केल्या आत्ताच्या घडीला मकरंदनं. 3 बॉलमध्ये एकच खर्च केली होती पण नंतरचे 2 चौकार. यावेळचा बॉल आता मैदानावरती टाकत असताना एक धावसंख्या तिकडे कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकच कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील तिकडे कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. धाव फलकावरती एकंदरीत धावा बनलेल्या आहेत त्या 17, म्हणजे येणारे बॉल आहेत ते 6, धावा करायचे ते 23. तुला फिल्डिंग करणारा संघ लगेचच फिल्डिंग सेटअप लावा. 6 बॉल मध्ये करायचे ते धावा 23. चला मॅक, आता आपल्याला शेवटचा कॉल आहे. आता आपण जास्तीचा वेळ खर्च केला तर आमच्या आयोजन कमिटी जो काही डिसिजन घेईल ना त्याच्यावरती आता तुम्हाला ठाम राहावं लागेल. कारण की वारंवार तुमच्याकडे लक्ष वेधलं जाते. जास्तीचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये. आणखी आपल्याला भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत. 17 धावा धाव फलकावरती लागल्यात. विजयासाठी 6 बॉल करायचे 23. गोलंदाजीसाठी गोलंदाज मयूर कदम. पहिलाच बॉल, खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 6 बॉल करायच्या आहेत त्या आता 22. सहा बॉल विजयासाठी करायच्या आहेत त्या 22 धावा. पुढचा बॉल मयूर कदमचा.
पुढचाच बॉल, पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा दिशाहीन राहिला. यावेळेस देखील आपण पाहत्या मैदानाच्या आतमध्ये खराब चेंडू पाहायला मिळाला. तर 6 बॉल करायचे आहेत ते 21. सहा बॉल 21 ची आवश्यकता. यावेळचा बॉल फास्ट अँड फ्युरियस पाहायला मिळाला. वेगवान दर्जाचा चेंडू. असे चेंडू टाकायचे आहेत. मयूर कदम यांना टाकलेला हा डॉट बॉल. 5 ला करायचे 21. 5 चेंडू 21 ची आवश्यकता गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा मयूर कदम. पुढचाच बॉल स्ट्रायकर बॅटर राजेश. पुढचा बॉल फटका फसला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक घेतली विकेट. फलंदाज बाद. प्रत्येक षटकारासाठी 2000 आणि संजय दादा पाटील यांच्याकडून श्रीकांत दादा पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आणि 500 रुपये प्रणय दादा तांडेल यांच्या माध्यमातून टोटल 2500 रुपये एका षटकारासाठी. बॅटर आता नवीन बॅटर आलेला आहे संजय. श्रीकांत दादा यांच्याकडून 2000 आहेत आणि पहा या बॉलवरती षटकार ठोकला. रिव्हर्स वगैरे करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. कोणत्या प्रकारची रिक्स घेतली होती ना ते देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले असेल. आला व्हाईट बॉल आणि यशवंत ठाकूर यांच्याकडून देखील 1000 रुपये म्हणजे 3500 रुपयाचा एक षटकार. पहा क्या बात आहे. 3500 रुपये एक षटकार मारला तर या बॅटरसाठी. परंतु दुसऱ्या बाजूने मॅच देखील महत्वाची आहे. 4 चेंडू धावा करायच्या आहेत 23. मयूर कदम यांच्यावरती जबाबदारी आहे. 4 चेंडू 20 ची आवश्यकता. दुसऱ्या बाजूने संजय देखील बाबात काय करतील. एक षटकार 3500 रुपयाचा आहे. यावेळचा बॉल सोडून दिला. पंचांचा इशारा आलेला आहे डॉट बॉलचा. पराग ठाकूर यांच्याकडून देखील 500 म्हणजे 4000 रुपये एक षटकारासाठी. एक षटकार 4000 रुपयाचा. मॅचचा काही होऊ देत परंतु एक षटकार जर आला तर 4000 रुपयाचा पारितोषिक मिळालेल्या संजय या खेळाडूला. बघा पुढचाच बॉल. यावेळचा बॉल आता वेगवान दर्जाचा पाहायला मिळाला. दॉट बॉल असताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल आहेत. 2 बॉल तुमच्याकडे आहेत. 2 बॉल वरती एखादा षटकार मारला तर 4000 रुपये मिळतील. आणखीन 1000 रुपये आलेत. 5000 रुपये योगेश पाटील यांच्याकडून देखील आता आणखीन एक डॉट बॉल असताना पाहायला मिळतो. चला त्यांनी पुन्हा एकदा सांगितले की स्ट्राईक माझ्याकडेच राहू दे. तर आणखीन 500 वाढलेत आद्य पाटील यांच्याकडून. चला म्हणजे टोटल आता 5.5 झालेत. आद्य पाटील यांच्याकडून देखील 500 रुपये आलेत. यावेळचा बॉल फलंदाज बाद आणि अशा रीतीने धावा कमी जरी असल्या तरी मात्र गार्गी 11 टीमने चांगली फाईट दिली आणि सामना जिंकत सेमीफायनल मध्ये दाखल झालेत. अभिनंदन. चला सचिन या 1500 रुपयाचा कॅश प्राइज तुमच्यासाठी दिलं जाईल. सचिन या. सचिन यांना 3 विकेट साठी जे पारितोषिक होतं
चला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तत्पूर्वी प्रदीप मंगल पाटील साहेबांचं प्रेक्षकांच्या आगमन आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण प्रेक्षकांच्या कक्षामध्ये न थांबता आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. तुमचं देखील हार्दिक स्वागत.